राज्य शासनाच्या स्तरावरती नवी मुंबई APMC मार्केट स्थलांतर करायचा विषयाबद्दल चर्चा चालू आहे. मध्ये वाढवण बंदर इथे पालघर येथील वाढवण बंदर जे नवीन डेव्हलप होते तिथं मार्केट स्थलांतर करावं अशी चर्चा सुरू होती. परंतु ते फार लांब आहे, जवळजवळ इथून 240 किलोमीटर लांब असल्यामुळं कोणीही व्यापारी तिथं जायला तयार होणार नाही. ही राज्य शासनाच्या लक्षात आल्यामुळं आता राज्य शासनानं नवी मुंबईमध्ये आत्ताचे जे मार्केट आहे इथून 25 ते 30 किलोमीटरच्या परिसरामध्ये 500 एकरमध्ये कुठे जागा आहे का हे शोधायचं काम सध्या राज्य शासनाने विविध सिडको असेल, नवी मुंबई असेल, इथल्या अधिकारी वर्गांना जागा शोधायला सांगितलेली आहे. आणि त्या दृष्टीनं राज्य शासनाची तयारी चालू झालेली आहे. कारण राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल साहेब जेव्हापासून पणन मंत्री झालेले आहेत आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी 100 दिवसाचा जो त्यांनी राज्य शासनाने कार्यक्रम जाहीर केला होता त्याच्यामध्ये महत्त्वाचा हा एक निर्णय होता की नवी मुंबईचं इंटरनॅशनल मार्केट तयार करणं. आणि व्यापाऱ्यांचा सुद्धा ह्या गोष्टीला, म्हणजे मी फळ मार्केटतर्फे बोलत असेल तर आमचा सुद्धा या गोष्टीला तसा पाठिंबा आहे. कारण आत्ता ही जी जागा आहे ही जागा आत्ता आम्हाला फार मोठी कमी पडते आहे. आणि नवी मुंबई हे नुसतं राज्यातला माल येत नसून इथं संपूर्ण भारतातून माल येतो, संपूर्ण जगातला माल येतो. आणि जगातल्या मालाचं उलाढालसुद्धा इथे फार मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळं हे नवी मुंबई हे मार्केट इंटरनॅशनल मार्केट तयार करण्याच्या दृष्टीनं राज्य शासन सकारात्मक झालेलं आहे. आणि व्यापाऱ्यांचा सुद्धा त्याला पाठिंबा आहे. फक्त व्यापाऱ्यांच्या काही मागण्या आहेत. ज्या वेळेला अजून काही हा प्रश्न व्यापाऱ्यांपुढे आलेला नाही आहे, परंतु ज्या वेळेला व्यापाऱ्यांच्या पुढे हा प्रश्न येईल त्यावेळेला काही आमच्या मागण्या आहेत. त्या मागण्या जर राज्य सरकारने मान्य केल्या तर आम्ही निश्चितपणानं राज्य शासनाच्या या नवीन इंटरनॅशनल मार्केटला आम्ही सकारात्मक आहोत. इथं स्थलांतर झाल्यानंतर व्यापाऱ्यांचं काय नुकसान होणार आहे? नाही, इथं नुकसान होण्याचा प्रश्नच येत नाही. कारण नवी मुंबईच्या 25 ते 30 किलोमीटरच्या परिसरामध्ये आपल्याला जागा 500 एकर शोधायची आहे. कारण आत्ताचं हे जे मार्केट आहे हे 150 एकरमध्ये आहे. आता हे मार्केट अपुरं पडते. म्हणजे जर तुम्ही फळं आणि भाजीपाला आणि कांदा बटाट्याचा जर विचार केलात तर आता मार्केट जे आहे ते फार जुनं झालेलं आहे, मार्केट पडायला आलेलं आहे. आणि इथेच रिडेव्हलपमेंट करून नुसतं आहे तसंच मार्केट उभं करण्यात काय मजा नाही आहे. कारण आता इंटरनॅशनल मार्केटचे नॉर्म्स जे आहेत ते अत्यंत वेगळे आहेत. आणि आपल्याला जर जगाबरोबर स्पर्धा करायची जर असेल तर आपल्याला ह्या नवीन गोष्टीचा चेंजेस आपल्याला स्वीकारला पाहिजे. आता सध्या सगळ्यांची जी घरं आहेत ही नवी मुंबईमध्ये आहेत. मग तिथून जर अर्ध्या तासाच्या अंतरावर किंवा 50 मिनिटाच्या अंतरावरती जर एखादं चांगलं इंटरनॅशनल मार्केट उभं राहत असेल तर आणि प्लस नवी मुंबईचा जो अटल सेतू जो नवीन पूल झालेला आहे त्याच्या आजूबाजूला कुठेतरी जवळपास जर मार्केट उभं राहत असेल. आत्ता वसई विरार कॉरिडॉर होतो आहे. वसई विरार ते JNPT असा मोठा कॉरिडॉर तयार होतो आहे. इंटरनॅशनल मार्केट तयार होतं आहे. JNPT सारखं मोठं नवीन बंदर तयार होतं आहे. दिल्लीवरून नंतर सुपरफास्ट ट्रेन तिथं येत आहे. तेव्हा नवीन इन्फ्रास्ट्रक्चर सध्या त्या भागामध्ये डेव्हलप होत आहे. आणि त्या भागाचा तर असं जर नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं आणि त्यामध्ये जर हे नवी मुंबई APMC मार्केट जर राज्य शासनानं 500 एकरमध्ये जर उभं केलं अंडर वन रूफ, म्हणजे कोल्ड स्टोरेज फॅसिलिटीसुद्धा तिथे, एक्सपोर्टर्सना सुद्धा तिथे जागा असेल, पॅकिंगची जागा असेल, प्रक्रिया करणारी लोक जर तिथे येणार असेल तर निश्चितपणानं आमचा व्यापारीसुद्धा ह्या गोष्टीचं स्वागत करेल. मुंबई बाजार समिती बृहन्मुंबईतून वाशी या ठिकाणी साधारणतः 30 ते 40 वर्षापूर्वी स्थलांतरित झालेले आहे. 30 ते 40 वर्षापूर्वी इथं असणाऱ्या सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यावेळेसचा व्यवसाय आणि त्यामध्ये आज अखेर झालेली वाढ, वाहनांची संख्या वाढलेली आहे, व्यापार वाढलेला आहे, परंतु जागा मात्र तेवढीच आहे. त्यामुळं व्यापाऱ्यांना या ठिकाणी व्यवसाय करताना बऱ्याचशा मर्यादा येत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये हे मार्केटचं पुनर्विकास करणं आवश्यक आहे किंवा या मार्केटचं स्थलांतरण करणं गरजेचं आहे. या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेकडं मागच्या आठवड्यात बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हे जे सध्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या अनुषंगानं अहवाल सादर करण्याबाबत आम्हाला सूचित केलेलं आहे. त्याप्रमाणे ज्या काही सध्याची परिस्थिती आहे
एकूण येणारी आवक किती आहे, वाहन प्रवेश किती होतो आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आम्ही त्या अहवालामध्ये नमूद करणार आहोत आणि लवकरच अहवाल आम्ही महापालिकेला सादर करणार आहोत. सर एकंदरीत म्हणजे इथली लोकसंख्या वाढलेली आहे, गाड्यांची संख्या वाढलेली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर बघता शिफ्ट करणं गरजेचं आहे सध्या परिस्थिती. सध्या ज्या पद्धतीने किंवा ज्या प्रमाणामध्ये शेतमालाची आवक होत आहे बाजार आवारामध्ये आणि ज्या पद्धतीनं वाहनांची संख्या वाढते आहे किंवा पूर्वी ज्या पद्धतीनं वाहनांची साईज लहान असायची, परंतु आता मोठे मोठे वाहनं मार्केटमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांना आतमध्ये वावरताना पण बऱ्याचशा अडचणी येत आहेत आणि त्यामुळं त्यातून काहीतरी मार्ग काढणं निश्चित गरजेचं आहे आणि याबाबत शासनाशी चर्चा करून किंवा महापालिकेच्या माध्यमातून आम्ही यावर मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करू. सर JNPT एअरपोर्टच्या आजूबाजूला मध्यंतरी जागा बघितली, तसं काय प्रपोजल आहे? जागा पाहिलेली आहे. या संदर्भामध्ये व्यापाऱ्यांशी पण चर्चा सुरू आहे, परंतु याबाबत आवश्यक तो निर्णय नंतर घेण्यात येईल. संबंधित सर्व बाजार घटकांची सविस्तर चर्चा करावी लागेल आणि वरिष्ठांची पण चर्चा करावी लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.